नमस्कार मैत्रिणींनो, आज मी एका अशा विषयावर बोलणार आहे जो कदाचित तुमच्या काळजाला टोचेल, पण तो तुमच्या नात्यासाठी अत्यंत गरजेचा आहे. आपण काय करतो? त्याला आवडतात म्हणून आपले कपडे बदलतो, त्याला राग येईल म्हणून आपली हक्काची मतं दाबतो आणि आपली स्वप्न, आपली स्वतःची ओळख विसरून 24 तास फक्त त्याच्या मूड प्रमाणे वागायला लागतो. आपल्यातल्या अनेक जणींना असं वाटतं की आपण स्वतःचं अस्तित्व जितकं जास्त त्याच्यासाठी संपू तितकं तो आपल्यावर जास्त प्रेम करेल. पण मैत्रिणींनो, स्वतःच्या मनाला विचारून बघा, इतकं सगळं करून आपल्याला नेमकं काय मिळालं? तो पूर्वीसारखाच तुमचा आदर करतो का? त्याला तुमच्या भावनांची खरोखर कदर आहे का? की उलट तुमच्या या अतिउपलब्ध असण्यामुळे त्याने तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात केली आहे? सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी स्त्री स्वतःची किंमत करणं थांबवते तेव्हा समोरचा पुरुषही तिला महत्त्व देणं सोडून देतो. आज मी तुम्हाला एक असं कडू सत्य सांगणार आहे जे ऐकायला कदाचित तुम्हाला जड जाईल. तुम्ही जितकं जास्त त्याच्या मागे धावाल तितकाच तो तुमच्यापासून लांब पळेल. पण ज्या क्षणी तुम्ही स्वतःला महत्त्व द्यायला सुरुवात कराल त्या क्षणी तो पुरुष स्वतःहून तुमच्याकडे ओढला जाईल. हो, हे खरं आहे. पुरुषाच्या मानसिकतेमध्ये असे काही गुप्त ट्रिगर्स असतात जे तुमच्या बाह्य सौंदर्यापेक्षा तुमच्या सवयीवर जास्त काम करतात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 9 सायकोलॉजिकल सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला एक हाय व्हॅल्यू वुमन बनवतील. जर या सवयी तुम्ही अंगीकारल्या तर कोणताही पुरुष तुमच्या प्रेमात तर पडेलच, पण तुमच्याशी अत्यंत आदराने वागू लागेल. जर तुम्हालाही वाटतंय की नात्यात तुमची किंमत कमी झाली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला थेट विषयाला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, पहिली आणि अत्यंत महत्त्वाची सवय म्हणजे स्वतःची मतं स्पष्टपणे मांडणं. ही सवय म्हणजे फक्त बोलणं नाही तर आपली एक स्वतंत्र विचारसरणी असणं होय. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट आवडते किंवा पटत नाही तेव्हा ती शांतपणे पण ठामपणे सांगणं म्हणजे ही सवय पुरुषाच्या मनावर याचा खोलवर परिणाम होतो. कारण त्यांना अशा स्त्रिया जास्त आकर्षक वाटतात ज्यांना स्वतःची एक ओळख आहे. सायकोलॉजिकली होला हो म्हणणाऱ्या व्यक्तीपेक्षा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असणाऱ्या व्यक्तीबद्दल पुरुषाच्या मनात जास्त आदर निर्माण होतो. त्यांना असं वाटतं की ही स्त्री केवळ माझ्यावर अवलंबून नाही, तिचं स्वतःचं डोकं आहे. आपल्यातल्या अनेक जण इथेच मोठी चूक करतात. आपल्याला वाटतं की जर मी त्याच्या प्रत्येक गोष्टीला हो म्हटलं तर तो माझ्यावर जास्त प्रेम करेल. आपण आपली मतं दाबून ठेवतो जेणेकरून वाद होऊ नयेत, पण यामुळे आपण आपली किंमत कमी करतो. योग्य सवय कशी दिसते? समजा त्याने एखादा प्लॅन केला जो तुम्हाला सोयीचा नाही तर तुला हवं तसं करूया म्हणण्यापेक्षा मला वाटतं आपण हे दुसऱ्या दिवशी केलं तर जास्त चांगलं होईल कारण आज मी थोडी थकलीये असं सांगणं जास्त प्रभावी ठरतं. यामुळे तुमचं स्पष्ट असणं त्याला तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित करतं. जेव्हा तुम्ही ही सवय लावता तेव्हा नात्यात एक बॅलन्स येतो. त्याला समजतं की तुमची पसंती नापसंती महत्वाची आहे. याचा सायकोलॉजिकल निष्कर्ष असा की जो स्वतःचा आदर करतो जगही त्याचाच आदर करतं. दुसरी सवय आहे आपल्या इमोशनवर ताबा मिळवणं. नात्यात चढ उतार येणारच, पण त्यावेळेस आपण कशा रिॲक्ट होतो हे खूप महत्वाचं असतं. ही सवय म्हणजे भावना दाबणे नव्हे तर त्या योग्य पद्धतीने व्यक्त करणं होय. मेल सायकोलॉजीनुसार पुरुष भावनिक उद्रेकाला किंवा सततच्या रडण्याला ओरडण्याला घाबरतात. जेव्हा एखादी स्त्री अत्यंत कठीण प्रसंगातही शांत राहून संवाद साधते तेव्हा पुरुषाला तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ आणि सुरक्षितता वाटते. त्यांना वाटतं की ही स्त्री समजूतदार आहे. आपल्यातल्या अनेक जणींची चूक अशी होते की राग आला की आपण लगेच ओरडतो किंवा टोमणे मारायला लागतो. तुला कधीच माझं पडलेलं नसतं अशा वाक्यामुळे तो डिफेन्सिव्ह होतो आणि तुमच्यापासून लांब जातो. योग्य सवय कशी असावी? रागाच्या भरात काही बोलण्यापेक्षा थोडा वेळ शांत राहा. स्वतःला शांत केल्यावर त्याला म्हणा, जेव्हा तू असं वागलात तेव्हा मला खूप वाईट वाटलं, आपण यावर नंतर बोलूया का? हे ऐकून त्याला तुमची प्रगल्भता जाणवेल. यामुळे नात्यात विनाकारण होणारे वाद कमी होतात आणि तो तुमच्याशी जास्त मोकळेपणाने बोलायला लागतो. तुमचं शांत राहणं त्याला तुमच्या शब्दाची किंमत करायला भाग पाडतं. मैत्रिणींनो, भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं हे तर आपण पाहिलं, पण तुम्हाला माहितीये का, अनेकदा आपण प्रेमाच्या नादात समोरच्या व्यक्तीला इतकं बदलून पाहतो की नकळत आपण त्याला आपल्यापासून कायमचं लांब ढकलतो. पण अशी एक मॅजिक सवय आहे जी जर तुम्ही लावून घेतली तर त्याला तुमच्या घरात आणि तुमच्यासोबत जगातील सर्वात जास्त सुख मिळेल. ती सवय कोणती आणि पुरुष नेमकं कशाला घाबरतात? चला तर मग बघूया आपली तिसरी आणि अत्यंत महत्वाची सवय.
तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे तो जसा आहे तसं त्याला स्वीकारणं. आपल्याला सवय असते की आपण आपल्या पार्टनरला परफेक्ट बनवण्याच्या नादात त्याला सतत सूचना देत असतो. पुरुषांना त्याची स्वयंसत्ता खूप प्रिय असते. जेव्हा एखादी स्त्री त्यांना बदलायचा प्रयत्न करत नाही तेव्हा त्यांना तिच्यासोबत खूप रिलॅक्स वाटतं. त्यांना असं वाटतं की जगासाठी मी कसाही असलो तरी हिच्यासमोर मी असू शकतो. हे आकर्षण खूप शक्तिशाली असतं. आपल्यातल्या अनेक जणी काय करतात, असे कपडे का घातलेत, मित्रांशी इतकं का बोलतोस, तुझी ही सवय बदल, असं सतत मागे लागून आपण त्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतो. यामुळे त्याला तुमच्यासोबत राहणं गुदमरल्यासारखं वाटू शकतं. योग्य अप्रपोज म्हणजे त्याच्या सवयीकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याच्या चांगल्या गुणांवर लक्ष देणं. जर तुम्हाला एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती बदलायला लावण्यापेक्षा त्या गोष्टीचा तुमच्यावर काय परिणाम होतोय हे सांगा. त्याला स्पेस द्या. जेव्हा तुम्ही त्याला स्वीकारता तेव्हा तो स्वतःहून तुमच्या आवडीनुसार बदलण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याला तुमच्याबद्दलची ओढ वाढते कारण तुम्ही त्याला जज करत नाही. स्वीकृती हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. चौथी सवय म्हणजे स्पेस देणं. मैत्रिणींनो, प्रेम म्हणजे 24 तास एकमेकांच्या संपर्कात राहणं नव्हे. त्याला त्याच्या मित्रासोबत वेळ घालवू देणं किंवा त्याच्या छंदासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे. सायकोलॉजी सांगते की पुरुष तेव्हाच जास्त आकर्षित होतात जेव्हा त्यांना मिस करण्याची संधी मिळते. जर तुम्ही सतत त्याच्या अवतीभोवती असाल किंवा सतत मेसेज करत असाल तर त्याला तुमच्या अस्तित्वाची ओढ कमी वाटू लागते. डिस्टन्स क्रिएटेस डिसाइड्स हा सायकोलॉजीचा नियम आहे. आपल्यातल्या अनेक जणी विचारतात, कुठे आहेस, काय करतोय, कुणाशी बोलतोय, अशा प्रश्नांनी आपण त्यांना आपल्याकडे ओढण्याऐवजी लांब ढकलतो. यामुळे आपण इनसिक्युअर आहोत असं त्यांना वाटतं. योग्य सवय म्हणजे त्याला स्वतःचा वेळ द्या आणि त्या वेळात तुम्ही तुमचं आयुष्य जगा. त्याने मित्रांसोबत बाहेर जाण्याचं ठरवलं तर आनंदाने त्याला एन्जॉय युअर टाइम म्हणा. यामुळे त्याला आश्चर्य वाटेल आणि तो तुमच्याकडे लवकर परत येण्यास उत्सुक असेल. यामुळे नात्यात ताजेपणा राहतो. तुमची ही कूल इमेज त्याला तुमच्या प्रेमात पाडते. विश्वास हा कोणत्याही आकर्षणाचा पाया असतो हे नेहमी लक्षात ठेवा. पाचवी सवय म्हणजे छोट्या गोष्टीचं ओझं न बनवण्याची सवय. जीवनात आणि नात्यात अनेक छोट्या मोठ्या चुका होत असतात. प्रत्येक गोष्टीचा किस पाडणं किंवा जुन्या गोष्टी उकळून काढणं नात्यासाठी घातक असतं. पुरुषांना अशा स्त्रिया खूप आवडतात ज्या चिल असतात, ज्यांना माहिती असतं की कोणत्या गोष्टीवर भांडायचं आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. विनाकारण ड्रामा न करणारी स्त्री पुरुषांना खूप मॅच्युअर वाटते. आपल्यातल्या अनेक जणींची चूक ही असते की आपण जुन्या गोष्टीच्या डायऱ्या मनात साठवून ठेवतो. भांडण झालं की 5 वर्षापूर्वी काय झालं होतं हे सुद्धा आपण बाहेर काढतो. यामुळे नात्यात ओझं निर्माण होतं. योग्य पद्धत म्हणजे आजच्या विषयावर बोला आणि तो विषय तिथेच संपवा. त्याने ओला टॉवेल बेडवर ठेवला किंवा तो भाजी आणायला विसरला तर त्यावर महाभारत घडवण्यापेक्षा हसून सोडून द्यायला शिका. जेव्हा तुम्ही गोष्टी हलक्या घेता तेव्हा तो तुमच्याशी संवाद साधायला घाबरत नाही. नात्यात एक मोकळेपणा येतो आणि तुमचं हे सकारात्मक रूप त्याला तुमच्याकडे आकर्षित करतं. तुमचं हास्य हे तुमच्या तक्रारीपेक्षा जास्त प्रभावी असतं. आतापर्यंतच्या 5 सवयी कदाचित तुम्ही कुठेतरी ऐकल्या असतील किंवा तुम्हाला थोड्याफार माहिती असतील. पण आता पुढच्या ज्या 4 सवयी मी सांगणार आहे त्या रिलेशनशिप सायकोलॉजीचा खरा गाभा आहेत. विशेषतः 9वी सवय ही 9 नंबरची सवय अशी आहे जी कोणत्याही नात्यातला हरवलेला आकर्षण पुन्हा खेचून आणू शकते. ही सवय वापरली की तो पुरुष तुमच्या विचारात गुंतून राहील. पण त्याआधी आपण बघूया एक अशी गोष्ट जी प्रत्येक पुरुषाचा इगो शांत करते आणि तुमच्याबद्दल आदर वाढवते. काय आहे ती 6वी सवय जाणून घेऊया. 6वी आणि सर्वात आकर्षक सवय म्हणजे स्वतःचा आत्मविश्वास दाखवणं. मैत्रिणींनो, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता यावर समोरचा व्यक्ती तुमच्याबद्दल काय विचार करेल हे ठरतं. पुरुषांना आत्मविश्वास असणाऱ्या स्त्रिया खूप प्रॉमिसिंग वाटतात. जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या निर्णयावर ठाम असते, स्वतःच्या लुकबद्दल कॉन्फिडंट असते, तेव्हा तिची एक वेगळीच ऑरा तयार होते. हा आत्मविश्वास तिला हाय व्हॅल्यू वुमन बनवतो. आपल्यातल्या अनेक जणी सतत विचारतात, मी जाड दिसतेय का, मी तुला आवडते का, मी हे करू शकेल का, असे प्रश्न तुमच्यातील कमी आत्मविश्वास दर्शवतात. जेव्हा आपण स्वतःला कमी लेखतो तेव्हा समोरचाही आपल्याला गृहीत धरायला लागतो. योग्य सवय म्हणजे आरशात बघून स्वतःला सांगा की मी सुंदर आहे आणि मी समर्थ आहे. तुम्ही काहीतरी नवीन करत असाल तर ते पूर्ण विश्वासाने करा. तुमच्या बोलण्यात आणि चालण्यात तो ठामपणा दिसू द्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा त्यालाही तुमच्यावर प्रेम करायला भाग पाडता.
आत्मविश्वास ही जगातील सर्वात सुंदर वस्त्र आहे, त्यामुळे तुमचं स्वतःवरचं प्रेमच त्याला तुमच्याकडे ओढून आणेल. 7वी सवय आहे पुरुषाला रिस्पेक्ट देणारी भाषा वापरणे. हे कदाचित जुन्या विचारांचं वाटेल, पण पुरुष सायकोलॉजीमध्ये रिस्पेक्ट हे प्रेमापेक्षाही वरच्या स्थानी असतं. पुरुषांना असं वाटतं की त्यांच्या पार्टनरने त्यांचा आदर करावा. विशेषतः लोकांसमोर जेव्हा तुम्ही त्यांच्याशी आदराने बोलता तेव्हा त्याच्या मनात तुमच्याबद्दल संरक्षणाची आणि ओढीची भावना तीव्र होते. त्यांना तुमची साथ हवीशी वाटते. आपल्यातल्या अनेक जणी काय करतात, 4 चौकात त्यांच्या एखाद्या चुकीचा विनोद बनवतात किंवा त्यांच्या कमतरतेवर बोट ठेवतात. यांना काही कळत नाही. अशा वाक्यामुळे पुरुषांचा इगो दुखावला जातो आणि तो भावनिकरित्या लांब जातो. योग्य सवय म्हणजे घरी तुमचं काहीही भांडण असलं तरी लोकांसमोर नेहमी त्यांची बाजू सावरून धरा. त्यांच्याशी बोलताना आवाजात एक गोडवा आणि आदर ठेवा. याचा अर्थ असा नाही की तुम्ही गुलाम व्हायचंय, पण भाषेतील सभ्यता पाळायची आहे. यामुळे त्याला तुमची साथ हक्काची वाटते. तो तुम्हाला जगातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती मानू लागतो. शब्दांमध्ये खूप ताकद असते, त्याचा वापर नातं जोडण्यासाठी करा. 8वी सवय म्हणजे कौतुक करण्याची सवय. आपल्याला वाटतं की त्याने माझ्यासाठी काहीतरी मोठं केलं तरच मी थँक्यू म्हणेन, पण सायकोलॉजी म्हणते की लहान कौतुक मोठे बदल घडवून आणतं. पुरुषांना हिरो वाटायला आवडतं. जेव्हा तुम्ही त्याच्या छोट्या प्रयत्नाचं कौतुक करता तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन रिलीज होतं, ज्यामुळे त्यांना तुमच्यासोबत राहून आनंदी वाटतं. तुमचं एक थँक्यू त्यांना तुमच्यासाठी अजून खूप काही करायला प्रवृत्त करतं. आपल्यातल्या अनेक जणींची तक्रार असते की हा काहीच करत नाही, पण आपण कधीही बघतो का की त्याने ऑफिसहून येताना आपली आवडती गोष्ट आणली असेल किंवा घरच्या कामात थोडी मदत केली असेल. आपण त्या गोष्टी गृहीत धरतो. योग्य सवय कशी असेल, त्याने जर तुमच्यासाठी चहा बनवला तर म्हणा, हा चहा आज खूप छान झालाय, थँक्यू. किंवा त्याने मुलांना शाळेत सोडलं तर म्हणा, तू आहेस म्हणून मला आज थोडा वेळ मिळाला. जेव्हा त्याला जाणवतं की तुम्ही त्याच्या कष्टाची जाणीव ठेवता तेव्हा तो तुमच्याकडे मानसिकरित्या जास्त ओढला जातो. कौतुक ही अशी गुंतवणूक आहे ज्याचा परतावा प्रेमाच्या रूपात मिळतो. आणि शेवटची 9वी सवय म्हणजे थोडी मिस्ट्री ठेवणं. मैत्रिणींनो, नात्यात पूर्णपणे ओपन बुक होणं कधी कधी आकर्षण कमी करू शकतं. पुरुषांना शिकार करायला किंवा शोध घ्यायला आवडतं. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार आणि प्रत्येक हालचाल त्यांना सांगत बसलात तर त्यांच्यासाठी काही नवीन उरत नाही. थोडं गूढ असणं त्यांना तुमच्याबद्दल विचार करायला भाग पाडतं. आपल्यातल्या अनेक जणी काय करतात, दिवसभर काय केलं, कोणाशी बोललो, मनात काय विचार आला, हे सगळं लांब लचक मेसेजमध्ये सांगतात. यामुळे नात्यातील उत्सुकता संपून जाते. योग्य सवय म्हणजे तुमचं स्वतःचं एक जग ठेवा. तुमचे स्वतःचे छंद, तुमचे मित्र आणि तुमचे विचार पूर्णपणे त्याच्यासमोर उघड करू नका. कधीतरी त्याला न सांगता एखादं पुस्तक वाचा किंवा स्वतःच्या कामात मग्न राहा. त्याला विचारू द्या, आज काय विशेष. जेव्हा त्याला वाटतं की तुम्हाला अजून पूर्णपणे समजून घ्यायचं बाकी आहे तेव्हा तो तुमच्या मागे धावतो. तुमचं स्वतंत्र व्यक्तिमत्वच त्याचं लक्ष वेधून घेतं. स्वतःला थोडं खास ठेवा. मैत्रिणींनो, शेवटी मला एकच सांगायचं आहे, आकर्षण ही महागड्या कपड्यामुळे किंवा पार्लरमध्ये केलेल्या मेकअपमुळे निर्माण होत नाही. ते निर्माण होतं तुमच्या वागण्यातून, तुमच्या विचारातून आणि तुमच्या या छोट्या पण प्रभावी सवयीमधून. आपण स्त्रिया खूप प्रेमळ असतो. आपण स्वतःला झोकून देऊन नातं जपतो, पण हे नातं जपताना स्वतःचा सन्मान आणि स्वतःचा आनंद कधीच विसरू नका. जेव्हा तुम्ही स्वतःला प्रेम आणि आदर द्याल तेव्हा जगही तुम्हाला तेच देईल. या 9 सवयी केवळ एका पुरुषाला आपल्याकडे ओढण्यासाठी नाहीत, तर त्या तुम्हाला एक प्रगल्भ आणि आत्मविश्वासी स्त्री बनवण्यासाठी आहेत. मला खात्री आहे की यातली प्रत्येक सवय जर तुम्ही हळूहळू आपल्या आयुष्यात आणली तर तुमच्या नात्यात नक्कीच एक नवी उभारी येईल. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुम्ही खास आहात. मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला, यातली कोणती सवय तुम्हाला सर्वात जास्त महत्त्वाची वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर आपल्या इतर मैत्रिणींसोबत तो नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा रिलेशनशिप आणि सायकोलॉजी संदर्भातील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर प्रेम करा.